नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, जगातलं सर्वात मोठं सुख कोणतं असेल ते म्हणजे आई बाबा होण्याचं. पण सध्या वंध्यत्वाचं प्रमाण इतकं वाढलंय की त्यामुळे हे स्वप्न एक स्वप्नच बनून राहिलंय. त्यामुळे तुम्हाला तुमचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आजचा हा कार्यक्रम तुम्ही आवर्जून पहा. आज आपण वंध्यत्वावर मात, बाळ होण्यासाठी सुनंदा IVF या विषयावर डॉक्टर सचिन कुलकर्णी आणि डॉक्टर शरयू मोहिते यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर. तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सचिन कुलकर्णी हे MD स्त्रीरोग व प्रसूती, फर्टिलिटी सल्लागार आणि IVF तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांनी MBBS MDचं शिक्षण ग्रँड मेडिकल कॉलेज सर JJ हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलंय. प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्रात सुवर्ण पदक विजेते आहेत. वंध्यत्व चिकित्सेचे आणि IVFचं शिक्षण त्यांनी वॉरविक विद्यापीठ, कोवेंट्री UK आणि लंडन विमेन्स क्लिनिक UK येथून घेतलंय. सध्या ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल आणि सुनंदा IVF कोल्हापूर येथे वंध्यत्व चिकित्सक आणि IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसंच IBC दुबई आणि इथिओपिया येथील आंतरराष्ट्रीय डॉक्टरांना IVFचं प्रशिक्षण देखील देतात. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांनी भारतीय डाएट इन PCOS वर एक व्यापक असा अभ्यास करून 2019 मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित केलेला आहे. आणि डॉक्टर शरयू मोहिते यांच्याविषयी बोलायचं झालं तर डॉक्टर शरयू या जहांगीर IVF पुणे आणि नोवो सोलिटेअर केअर खराडी पुणे येथे IVF आणि वंध्यत्व चिकित्सेच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. IBC दुबई येथे वंध्यत्व चिकित्सा आणि IVF तंत्रज्ञानामध्ये सुवर्ण पदक विजेते आहेत. IBC दुबई येथे डॉक्टर शरयू या आंतरराष्ट्रीय IVF कोर्सेससाठी संकाय सदस्य देखील आहेत. चला तर मग वंध्यत्वावर मात करण्यासाठी डॉक्टर सचिन आणि डॉक्टर शरयू कशा पद्धतीने कार्य करत आहेत हे जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा दोघांचं. अत्यंत महत्त्वाचा असा विषय आणि काळाची गरज आहे याविषयी माहिती जाणून घेणं. तर सध्या IVFचा वापर खूप वाढतोय, त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि IVFची सध्या इतकी गरज का निर्माण झाली आहे डॉक्टर? तुमचं म्हणणं बरोबर आहे. आजकाल IVFची गरजही आहे आणि खूपशा प्रमाणात IVF हे प्रचलित होतं. इव्हन कॉमन घरांमध्ये पण IVF हे शब्द खूप प्रचलित झालेला आहे. गेल्या 2 दशकांमध्ये हा बदल झालेला आहे. आणि याचं प्रमुख कारण मला वाटतं की बहुसंख्य मुली बौद्धिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेत. त्यांचं करिअर समाप्त करतात आणि करिअर नंतर एक जॉब किंवा प्रोफेशनल म्हणून काम करण्याचं त्यांची आवड जास्त असते. त्यामुळे लग्नाचं वाढतं वय हे आता खूपच रुटीन झालेलं आहे. म्हणजे कॉमनली 28-29 नंतरच अर्बन इंडियामध्ये लग्न होतात आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष परत सेटलमेंटमध्ये जातात आणि मग प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग हे 32 नंतर करण्यात येतं. जसं वय वाढतं तसं नॅचरल प्रेग्नन्सी राहायचं प्रमाण कित्येक कारणामुळे कमी होत जातं. तेही एक कारण आहे की IVFचं प्रमाण वाढले. अजून एक मोठं प्रमाण IVF वाढायचं हे पुरुष वंध्यत्व आहे. लाईफस्टाईल, अनहेल्दी डाएट हॅबिट्स आणि पुरुषांचा आलेला मोठेपणा म्हणजे खूप पोट मोठे असणे ह्याच्यामुळे झालेले जे दुष्परिणाम शुक्रजंतूंवर असतात. त्यामुळे शुक्रजंतूंचं प्रमाण कमी असणं ह्याला ऑब्व्हियसली तुमच्या स्मोकिंग, अल्कोहोल आणि वेगळी जंक फूडची हॅबिट पण त्याला जबाबदार आहे. आणि यामुळे पुरुष वंध्यत्वाचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. ह्याच्याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय स्त्रियांना मेनोपॉजचं ॲव्हरेज एज 47.2 इयर्स आहे. पण तेच थायलंडमध्ये 49 इयर्स आहे आणि इंग्लंडमध्ये 51 इयर्स आहे. त्यामुळे 12% भारतीय स्त्रियांना 40 पर्यंतच पाळी गेलेली असते. त्यामुळे जसं वय वाढतं तशी अंड्यांची संख्या रॅपिडली कमी होण्याचं प्रमाणही जास्त आहे. आणि ह्या महत्त्वाच्या कारणामुळे IVF हे जास्तीत जास्त आजकाल प्रचलित झालेलं आहे. बरोबर. आणि मुळात याविषयी जनजागृती देखील फार कमी आहे. आपण जितकी जनजागृती करेल, तुमच्या माध्यमातून जितकी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल तितकं लोकांना याविषयी ज्ञान होईल. डॉक्टर शरयू, तुमच्याकडे येते की सध्या IVF विषयी जसं मी आता म्हणाले अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर त्याविषयी मी तुमच्याकडून माहिती जाणून घेणारच आहे. पण एकाच IVF सायकलमध्ये गर्भधारणा होते का हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे आणि काहींना अनेकदा जास्त प्रयत्न करावे लागतात का? याविषयी तुमचं काय मत आहे? हो, खूपदा पेशंट आमच्याकडे येताना सांगतात की डॉक्टर, आम्ही असं ऐकलं आहे की एक IVFने प्रेग्नन्सी मिळत नाही. पण आपण कुठल्या कारणासाठी IVF करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचं सेमच कारणामुळे आपण त्या कपलला IVFला जा असा सल्ला देत नाही. कधी कधी एखाद्या पेशंटला IVFचं जे कारण आहे की अंड्यांची संख्या कमी आहे किंवा त्यांचं वय खूप जास्त आहे
किंवा शुक्राणूंची संख्या अगदी कमी आहे, अशा पेशंटमध्ये कधी कधी जर पहिल्या वेळेस IVF केल्यानंतर गर्भ कमी तयार झाले तर अशा कपलला जर त्यामध्ये म्हणजे गर्भाच्या ह्याच्यामध्ये वाढीचे प्रमाण असतात की कुठल्या स्टेपचा गर्भ आहे, जर अंड्यांची संख्या कमी मिळाली किंवा गर्भ कमी तयार झाले तर कदाचित ह्या कपलला एका ह्याच्यातूनच जर प्रेग्नन्सी नाही मिळाली एका IVFमधून तर आणखी एकदा IVF करायला लागू शकतं. पण ज्या पेशंटमध्ये PCOD आहे किंवा काही रिझन नाही मिळालं, ज्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो, तेव्हा जर आम्ही IVF केलं तर असं होतं की एकाच IVFमध्ये खूप सारे गर्भ तयार होतात. त्यामुळे आपण एकाच IVFमध्ये एखाद्या वेळेस फॅमिली पण कंप्लीट होते किंवा त्यांना 1-2-3 वेळा चान्स घेऊन त्यांचं पूर्ण जो IVFचा जो दृष्टिकोन आहे प्रेग्नन्सी मिळाला तो पूर्ण होऊन जातो. त्यामुळे असं नाही आहे की IVF हे 2 वेळा करायला लागतं. कुठल्या इंडिकेशनसाठी आपण करतोय त्यावरती ते जास्त डिपेंड असतं की ते करायला लागतं का. हां, जरूर की ज्यांचं IVFमध्ये AMH कमी आहे पण त्यांचं वय पण कमी आहे, अशा पेशंटला डोनरला जाण्यापेक्षा त्यांना आम्ही आधीच सल्ला देतो की तुम्हाला कदाचित 2 किंवा 3 IVF सायकल लागेल, कारण की IVF हा थोडासा नंबर गेम आहे. जेवढे जास्त नंबर आपल्याला एग्ज मिळतील तेवढा आपल्याला जास्त गर्भ मिळतात, तेवढा प्रेग्नन्सीचा चान्स जास्त वाढतो. त्यामुळे डोनरला ऑप्शनला जाण्याऐवजी त्यांना आधी जेव्हा काउन्सिल करतो की 2 सायकल लागू शकतात, मग आम्ही आमच्या इथे जहांगीरमध्ये किंवा सुनंदा IVFमध्ये असे काही पॅकेजेस केलेले आहेत की जिथे आम्ही ह्या ज्या कपलला 2 IVF लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतात तर त्यांना आम्ही कमी बजेटमध्ये म्हणजे 1,35,000मध्येच आम्ही IVFची उपलब्धता करून दिलेली आहे, ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो पण नंबर ऑफ सायकल जास्त झाल्यामुळे खूप चांगले गर्भ मिळतात आणि प्रेग्नन्सी मिळण्याचा त्यांना चांगला अनुभव पण देता येतो. बरं, नक्कीच. डॉक्टर कुलकर्णी, खरं तर IVF ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये आई आणि बाबा दोघं देखील आर्थिकदृष्ट्या देखील, भावनिक पण मानसिक पण अगदी अटॅच झालेले असतात. तर अशा वेळेस त्यांनी सगळ्यात जास्त भावनिकदृष्ट्या देखील स्टेबल राहणं गरजेचं आहे. तर IVF प्रोसेस दरम्यान येणाऱ्या मानसिक आव्हानांना जोडप्याने नेमकं कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे? मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण IVF आमची ट्रीटमेंट ही बेसिकली खूप इमोशनली ओरिएंटेड असते आणि नुसतंच त्या व्यक्तीचे इमोशन नाही किंवा त्या नवरा बायकोचे इमोशन नाही, पूर्ण घराचेच इमोशन्स त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. खूप वेळा असाही अनुभव असतो की एखादं कपल IVF करत असताना ते म्हणतात, डॉक्टर फेल झालं ना, मला काही जास्त वाईट वाटणार नाही, पण मी आईला काय सांगू किंवा मी सासूबाईंना काय सांगू, ह्याचं मला खूप दुःख होईल, घरातल्या एल्डर्सना कसं वाटेल. त्यामुळे हे खूप इमोशनली चॅलेंजिंग असतं. आणि केव्हा तुमचा हा इमोशनल स्ट्रेस आणि फायनान्शियल स्ट्रेस असतो, त्याच्यात सगळ्यात त्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही IVFची प्रोसेस पूर्णपणे स्वतः समजून घेतली पाहिजे. घराच्या सगळ्यांना ती समजून सांगितली पाहिजे, त्याचे टप्पे कसे आहेत, त्याचे कुठे पैसे लागतात किंवा कशा पद्धतीने आपण रिझल्ट इम्प्रूव्ह करू शकतो. सगळ्यांनी घरातल्यांनी एक वातावरण असं निर्मिती केली पाहिजे की सातत्याने असं विचारलं जाऊ नये की हां आता काय झालं, आता काय झालं. तो नुसता प्रश्न, खूप वेळा माझे क्लायंट म्हणतात घरी गेल्यावर टिपिकली आईचाच फोन येतो, हां डॉक्टरने आज काय सांगितलं, आणि तिथं मला एकदम टेन्शन जास्त येतं. त्यामुळे सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्याकरता आम्ही जहांगीर IVFमध्ये आणि सुनंदामध्ये फर्टिलिटी कोचिंग करतो की आम्ही प्रोॲक्टिव्हली आमच्या प्रत्येक कपलला हा प्रश्न विचारतो की तुम्हाला इमोशनल स्ट्रेस आहे का, असतोच, पण कुठल्या कारणामुळे, आणि आम्ही काही तुम्हाला डॉक्टर म्हणून मदत करू शकतो का. आम्ही खूप त्यांच्या आईवडिलांना पण बोलवतो, त्यांना पण प्रोसेस समजून सांगतो. आमचे यूट्यूबवर मराठीतून साध्या सोप्या भाषेत सगळे स्टेप्स आहेत, ते तुम्ही बघून घ्या. जेवढी तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटबद्दल जास्त माहिती घ्याल तेवढा तुमचा स्ट्रेस कमी होईल. आणि काही गैरसमजुती असतात, मला खूप इंजेक्शन्स लागतील का, माझी प्रोसेस खूप डिफिकल्ट असेल का, मला बेडरेस्टच डॉक्टर सांगतील का. एखादी वर्किंग लेडी, तिला जर सांगितलं 15 दिवस बेडरेस्ट लागेल तर ती अर्थात स्ट्रेस अजून वाढणार आहे. त्यामुळे आम्ही ते प्रथम क्लिअर करतो की तुमचे इंजेक्शन्स मिनिमल असतील, जेवढं नेचर बरोबर जाऊ तेवढं आम्ही जाऊ. त्याच्यानंतर बेडरेस्ट तर बिलकुल गरज नाही, उलट जास्त बेडरेस्ट घेतले तर प्रेग्नन्सी कमी राहतील. आणि एक सकारात्मक दृष्टिकोनाकरता आम्ही इव्हन हजबंड वाईफला एकमेकांना कोलॅबरेट करायला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या दोघांनी मिळून एक्सरसाइज केला, त्या दोघांनी मिळून एक पर्टिक्युलर डाएट प्लॅन केला, तर अर्थात एकमेकांची साथ जर बरोबर असेल आणि घरातल्या लोकांचं वातावरण चांगलं असेल तर डेफिनेटली इमोशनली सोपं होतं. एक महत्त्वाचा मुद्दा मला सातत्याने सांगावासा वाटतो, मी प्रत्येक कुटुंबांच्या एस्पेशली एल्डर्सना सांगतो की एल्डर्सने कुठंतरी प्रोॲक्टिव्ह होऊन आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की आम्ही जाणून आहोत की तुम्ही IVF करताय, इथं खर्च होणार आहे, तुम्ही खूप त्रासातून जाताय, बट थँक्यू सो मच, आपल्या सगळ्या घराला एक बाळ होण्याचा आनंद होण्याकरता तुम्ही त्या कष्टातून जातात. अदरवाईज तुम्ही हेल्दी कपल आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की प्रेग्नन्सी मिळाली नाही, पण तुम्ही कष्टातून जात आहात. झालं नाही झालं देवाची इच्छा, बट वी आर विथ यू.
आम्ही तुम्ही काळजी करू नका, आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा एक बोलणं, प्रोएक्टिव्हली बोलणं खूप त्या कपलला धीर देऊन जातो असं मला वाटतं. फॅमिली सपोर्ट सगळ्यात महत्वाचा Extremely आहे या महत्त्वाचा, संपूर्ण खूपच प्रोसेसमध्ये. डॉक्टर, मगाशीच तुम्ही सांगितलं की जीवनशैलीमध्ये खरं तर खूप बदल केले पाहिजे आणि सध्या डॉक्टर आपण पाहतोय की खूप इतका बदल झालेला आहे जीवनशैलीमध्ये, त्यामुळे अनेक आजार बळवतात आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा आजारच म्हणावा लागेल ते म्हणजे वजन वाढीचं. तर IVF दरम्यान वजन कमी करणं कितपत गरजेचं आहे आणि जीवनशैलीचा काय प्रभाव पडतो? डॉक्टर शरयू. म्हणजे नेहमी वजन वाढ आणि IVF ही समस्या ॲक्च्युली एकमेकांसोबत निगडीत आहे. बरं. जेव्हा वजन जास्त वाढतं तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं इन्फ्लमेशन म्हणजे आपल्या प्रकारात एक उष्णता वाढलेली असते आणि ह्याचा स्पर्मवरती किंवा म्हणजे शुक्राणूवरती किंवा अंड्यांवरती नक्की ह्याचा प्रभाव होतो आणि त्यामुळे त्यांची क्वालिटी खराब होते आणि ही क्वालिटी आहे ती गर्भ बनतानाच लक्षात येते. असं आपण कुठल्याही टेस्टने हे समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा स्थूलपणा किंवा ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळे दोन्ही पण म्हणजे त्या लेडीजला पण प्रॉब्लेम होतो आणि इवन त्या जेंट्सला पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे वजन कमी करण्याच्या ह्याच्यामध्ये हा दोघांचा प्रामुख्याने समावेश असणं गरजेचं आहे. जसं सर आत्ताच म्हटलं की स्थूल एखादा पुरुष असेल तर त्याच्यामुळे काय होतं की त्याची इस्ट्रोजन लेवल वाढल्यामुळे शुक्राणूंचं प्रमाण कमी येतं किंवा PCOD सारखं काही आजार म्हणजे प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे जर स्थूलता असेल आणि स्थूलतामुळे इरेग्युलर पिरियड झाले असतील तर त्याही अडचणी प्रेग्नन्सी राहण्यासाठी येतात आणि ह्या दोन्ही पण गोष्टींचा त्या शुक्राणूवरती आणि एग्जवरती प्रभाव असल्यामुळे प्रेग्नन्सी कुठेतरी कमी येते. कधीकधी तर असंही होतं की त्यांच्यामध्ये संबंध ठेवण्याची इच्छाही होत नाही ह्या स्थूलतेमुळे, कारण की तसे हॉर्मोन त्यांच्या शरीरामध्ये कार्यरत प्रॉपर पद्धतीने होत नाही आणि म्हणून संबंध न आल्यामुळे पण इन्फर्टिलिटी वाढते किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे पण इन्फर्टिलिटी वाढते. तर सगळ्यात प्रामुख्याने जेव्हा ह्या कपलला काउन्सिलिंग केलं जातं तेव्हा डॉक्टरांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की फक्त त्या लेडीजला काउन्सिलिंग करणं की नाही तुझं वजन जास्त आहे म्हणून तू वजन कमी कर हे सांगणं गरजेचं नाही आहे. ॲज अ जोडपं आपल्याला त्या दोघांकडे बघायला पाहिजे, कारण आपण तिला डाएट सांगतो की फक्त सॅलड्सच खायचे, फक्त भाकरी खायची किंवा कार्बोहायड्रेट खायचेच नाही, पण हजबंड मात्र जाऊन जंक फूड खातो. हे कुठेतरी कोरिलेट होत नाही, कारण की जेव्हा बाळ होणार आहे ते दोघांनाही होणार आहे. त्या दोघांचाही त्यामध्ये समावेश असेल तर घरात एकच डाएट बनला जाईल, एकच जीवनशैली दोघांना फॉलो करता येईल आणि त्याच्यामुळे होणारे जे प्रेग्नन्सीला जो आपण टाईम टू प्रेग्नन्सी इंटरवल जो म्हणतो ना तो कमी होतो. पण ह्यामध्ये सिंक होणं फार महत्त्वाचं आहे आणि स्थूलपणा हा आधीपासून म्हणजे इवन त्या लेडीजला पिरियड येण्याचं लवकर कारण पण असं असतं की 15% बॉडी फॅट होतं म्हणून येतं. त्यामुळे आधीपासून म्हणजे ओबेसिटीमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात ना त्याला प्रिव्हेन्शन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जंक फूड किंवा हे बाहेरचे जे आपण खूप सारे आता मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स इंडियामध्ये खूप जास्त आहेत. ह्याचं कारण पण आपली जीवनशैली पद्धती खूप खराब झाल्यामुळे आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे एकाच जागी बसून राहण्याचं काम खूप वाढलेलं आहे आणि मेनली काय होतं की स्ट्रेस सगळ्यांनाच असतो पण तो हँडल करण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग त्या स्ट्रेसमध्ये खूप जण बिंज इटिंग करतात, एकदम खूप खातात आणि मग सडनली रिअलाईज होतं, मग खूप फास्ट करतात आणि समजतं की एका महिन्यामध्ये फक्त 1 किलो वजन कमी झालं म्हणून परत खूप खायला सुरुवात करतात, मग परत रिबाउंड वजन वाढतं. त्यामुळे वजन कमी करताना माइंडफुल असणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्यामुळे त्या जोडप्यांनी एकत्र येऊन जर हे केलं तर नक्की ह्याच्यामध्ये त्यांना लाभ होतो आणि प्रेग्नन्सीला लवकर जाता येऊ शकतं. बरं. आणि डॉक्टर सध्या आपण अनेकदा बघतोय की प्लॅन केलं जातं प्रत्येक गोष्टीचं, लग्न कोणत्या वयात करायचं, प्रेग्नन्सी कोणत्या वयात करायची आणि हे सगळं नेहमी डिलेच होतो या सगळ्या गोष्टीला. तर 38 वर्षानंतर जेव्हा IVF द्वारे कोणाला गर्भधारणा करायची असेल तर ती योग्य पद्धतीने कशी करू शकतो आपण? आता 38 वर्ष हा बरोबर प्रश्न आहे की जिथे 38 वर्ष म्हणजे एक डिमार्केशन आहे. काय होतं की जसं तुमचं वय वाढतं तसं ॲन्युप्लॉइड एम्ब्रिओस म्हणजे मूळता गर्भ तयार जे होतात ते गुणसूत्रदृष्ट्या दोषी असतात. त्याला आम्ही ॲन्युप्लॉइड गर्भ म्हणतो आणि ह्याचं प्रमाण 38 वर्षानंतर खूप जास्त होतं. म्हणून बघा ना 35 नंतर खूप कमी जणांना नॅचरल प्रेग्नन्सी मिळते, 38 नंतर पण कमी मिळते, अगदी क्वचितच एखाद्याला मिळते. ह्याचं प्रमुख कारण ते आहे की ॲन्युप्लॉइड एम्ब्रिओज होणे. तर 38 वर्षानंतर एक असतं ॲन्युप्लॉइड एम्ब्रिओचं प्रमाण वाढले, दुसरं असतं तुमची स्त्रीबीजांची संख्या कमी झाली, त्यामुळे ती लेडी ते कपल खूपच त्रासात असतो. तर इथं आम्ही काय करतो, वी गो विथ मिनिमल स्टिम्युलेशन IVF की जिथे आम्ही कमी इंजेक्शन्स देतो. कारण त्यांना कमीच इंजेक्शनची गरज असते. आम्ही काही नोवेल प्रोटोकॉल वापरतो तिथे की त्यामुळे खर्चही कमी राहतो, खूप कमी म्हणजे 4-5 दिवसच इंजेक्शन द्यावे लागतात. तुमचे एग्स प्रॉपरली तयार होतात आणि ते एग्स घेऊन त्याचे इक्सी करून आम्ही गर्भ करतो. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की हा समोर दिसणारा गर्भ खरोखर चांगला आहे की प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे जेनेटिकली नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे. मग त्याच्याकरता
इन्व्हेजिव्ह PGT म्हणजे ट्रोफोएक्टोडम बायोप्सी घेऊन आम्ही प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग करतो. आम्ही 38 वर्षानंतर जहांगीर आणि सुनंदा दोन्हीकडे हे टेस्टिंग करतो. बरं. त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट कळते हा गर्भ गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल आहे की नाही, आणि गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल गर्भ शोधून जर गर्भाशयात ठेवला तर प्रेग्नन्सी राहायचं प्रमाण वाढतं. फॉर एक्झाम्पल आपण सगळे या जगात पृथ्वी तलावर राहतो का, तर आपण गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल आहोत म्हणून. जर आपण गुणसूत्रीयदृष्ट्या ॲबनॉर्मल गर्भ असतो तर आपल्या आईने आपल्याला अबॉर्शन कधीच करून टाकलं असतं. त्यामुळे 38 वर्षानंतर जर गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल गर्भ गर्भाशयात सोडला तर प्रेग्नन्सीचं प्रमाण एकदम चांगलं होऊ शकतं. बरं डॉक्टर, IVF ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपल्याला भावनिकदृष्ट्या जोडून राहणं, स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. मगाशीच आपण म्हटलंय. डॉक्टर, शरीर प्रश्न असा आहे की एकदा IVF समजा अपयशी झाली तर पुन्हा IVF करावा लागेल का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हां. आणि सगळ्यांना IVF म्हणजे डेड एंड वाटतो की IVF झालं ते फेल झालं म्हणजे आम्हाला कधी प्रेग्नन्सी मिळणारच नाही. तर असं नाही आहे. IVF हे मॅक्झिमम सक्सेस देणारं एक शास्त्र आहे. पण असं नाही आहे की ते जर फेल झालं तर आपल्याकडचे सगळे ऑप्शन बंद होतात. एखाद्या पेशंटला आपण जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्या कारणासाठी आपण IVF करतो हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण PCOD आहे किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे म्हणून जेव्हा IVF केलं जातं तेव्हा त्यांच्यामध्ये अंड्यांची संख्या चांगली आहे, इव्हन शुक्राणूंची क्वालिटीही चांगली आहे. कुठल्या तरी कारणामुळे आपल्याला ते IVF पुढे घ्यायला लागतंय, तर त्यामुळे सक्सेस नाही आलं आणि त्यामधून डिप्रेशन होऊन त्या कपलला परत त्या होपने जाऊन परत IVF करायला सांगणं हे खूप एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण त्या मानसिक टर्मॉइलमधून जाण्यामध्ये त्यांचं खूप खच्चीकरण झालेलं असतं. कारण IVFमध्ये माणूस एक इकॉनॉमिकल ड्रेन तर असतोच, पण सगळ्यात बिगेस्ट लॉस जो होतो एखाद्या IVFमधून जाणाऱ्या कपलचा तो म्हणजे इमोशनल लॉस आहे आणि तो भरून काढणं फार डिफिकल्ट असतं. तर एक कॅनडामध्ये खूप छान स्टडी केला गेला की ज्यावेळेस त्यांनी IVF केलं, कारण त्यांच्यामध्ये 3 IVF सायकल इन्शुअर्ड असतात, पण नंतर परत IVF करायचं म्हटलं तर पे करायला लागतं. तर त्यांनी IVF नंतर सिंपल पद्धतीने म्हणजे IUI किंवा सिंपल ह्याने किती लोकांना प्रेग्नन्सी मिळाली असा एक त्यांनी म्हणजे रिसर्च केला. तर त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की ऑलमोस्ट एक 15 ते 23% लोकांना IVF संपल्यानंतर पण म्हणजे ते सक्सेस नाही झालं तरी पण सिंपल ह्याने प्रेग्नन्सी मिळाली. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की IVF हा डेड एंड नका समजू. कदाचित तुम्ही त्यावेळेस IVFला खूप पटकन हो म्हटलं असाल, कारण की घरामधून एक प्रेशर होतं आणि 3-4 वर्ष झाले होते लग्नाला, किंवा तुम्हाला काही स्केड्युलिंग होतं की बाबा एक सर्टन ह्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची कारण आपल्याला करिअरसाठी कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि ते फेल झालं. तर असं नाही की आपल्याला परत IVFच करायला लागतं. त्याच्यामध्ये कधी कारणं असेही असू शकतात की आपण त्यावेळेस खूप ओबेसिटी होती, तेव्हा थोडं डायबिटीस होता, लाईफस्टाईल मॉडिफाय न करताच आपण IVFला गेलेलो असू. मग अशा काही कारणांमध्ये आपण कुठल्या कारणाने IVF केलेलं आहे हे जाणून घेऊन आपण परत फेल न होण्यासाठी एक चांगलं डॉक्टरांकडनं सल्ला घेऊन त्याच्यावरती वर्क करून मग आपण पुढचा डिसिजन घेणं जास्त बरोबर पडतं. कारण आम्ही खूप वेळा बघतो की खूप एखादं एक्झाम्पल म्हणजे की एक 27व्या वर्षाला मुलीला PCOD आहे आणि IVF सांगितलं गेलं आणि गर्भ पुअर क्वालिटीचे बनले म्हणून परत सांगितलं की आता बाहेरनं अंड घेऊन मग IVF करायला लागेल. पण जेव्हा ते कपल आमच्याकडे सेकंड ओपिनियनसाठी आलं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हे काही करण्याची गरज नाही, फक्त वजन कमी करा, लाईफस्टाईल चेंज करा आणि एक 6 महिन्यानंतरच भेटू, कारण की आता तुमच्यामध्ये अंड्यांची संख्या भरपूर आहे आणि हा काही आपला डेड एंड नाही आहे. तर त्यानंतर 6 महिन्यानंतर ऍक्च्युली तिने ते फार मनावर घेऊन केलं आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये विदिन 2 मंथ्स तिला नॅचरल प्रेग्नन्सीही मिळाली. त्यामुळे ह्या खूप चांगल्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे की IVF केलं आणि आपल्याला फेल्युअर आलं म्हणजे परत IVF हा खूप मोठा गैरसमज आहे. बरं, नक्कीच. डॉक्टर कुलकर्णी, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा की सध्या येता जाताना आम्ही अनेक होर्डिंग्स पाहतो, अनेक जाहिराती पाहतो ज्यामध्ये IVFची खूप चांगल्या पद्धतीने ॲड केलेली असते. अगदी 40,000 50,000मध्ये तुमची IVFची ट्रीटमेंट केली जाईल अशा पद्धतीने. हे कितपत खरं आहे? ॲक्च्युली मी दुर्दैवाने ना आपण मेडिकल प्रॅक्टिसमध्ये इंडस्ट्रियलायझेशन खूप जोरात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे खूप मार्केटिंगचे ॲटिट्यूड्स आणि या प्रकारचे होर्डिंग्स वगैरे आपल्याला कॉमनली बघायला लागतं. पण मला वाटतं की लेट्स से आपण सगळ्यांना एक 10 जणांना ताप आलेला आहे आणि सगळ्यांनी पॅरासिटामॉलची गोळी घेतली, मग सगळ्यांचा ताप काय कमी येईल का 500 मिलीग्रॅममध्ये? नाही, कोणाला जास्त डोस लागेल, कोणाला कमी लागेल, कोणाला 3-4 दिवस गोळी घ्यावी लागेल. तसं वन साईज फिट्स ऑल असं नाही आहे. आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचा IVF करावं लागेल, त्याला कुठले इंजेक्शन्स लागतील, किती दिवस लागतील, किती वेळा करावं लागेल, तुम्हाला PGTA लागेल नाही लागेल, ह्या सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक कपलने IVF चालू करण्याच्या आधी मी केव्हाही म्हणतो की बिफोर एम्बार्किंग ऑन IVF तुमचं प्रोसिजरल काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, फायनान्शियल काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, तुमची कुठले मेडिसिन्स वापरणार आहेत, तुमची एग क्वालिटी बद्दलची माहिती, थोडं प्रिपरेशन सगळं व्हायला पाहिजे.
आणि तुम्हाला जसं शास्त्रशुद्ध IVF करायचं असेल आणि त्याच्यावर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलायझेशन ट्रीटमेंट, आजकाल सायन्स म्हणते की इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आहे, सगळ्यांना ब्लँकेट थेरपी देऊ नका. आणि इथे हा इश्यू असतो की तुम्ही एका पर्टिक्युलर फिक्स्ड प्राइसला सांगितलं तसं होणं शक्यच नाही. बरोबर, नक्कीच. डॉक्टर शरीफ, जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न, यूट्यूबला तुमचं एक सेकंड ओपिनियन असं चॅनल आहे, त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा. हां, आम्ही तो एका पर्पजने तो चॅनल चालू केलेला आहे, कारण की खूप वेळा IVF मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट पद्धती आहेत. हो. तर आपल्याला त्याच्या मागचं सायन्स एकदा समजलं तर आपल्याला त्याच्याबद्दलचे ऑप्शन समजले पाहिजेत. कारण की आपण एका इच्छेची ट्रीटमेंट देत असतो. आम्ही प्रत्येक आमच्या क्लायंटला सांगतो की आम्ही तुमच्या इच्छेची ट्रीटमेंट देतो, तुम्ही आजारी नाही आहात. मग त्याला आपल्याला ऑप्शन देणं गरजेचं आहे, कारण की हे सायन्स तुम्हाला 100% गॅरंटी देत नाही कुठल्याही ट्रीटमेंट पद्धतीने तुम्ही गेलात तरी पण. मग जेव्हा एखाद्या पेशंटला IVF सजेस्ट केलं जातं किंवा एखाद्या पेशंटला, की असं आता आपण म्हटलो की इंडस्ट्रियलाइज झाले IVF, त्यामुळे खूप पटकन क्लायंटला काउन्सिल केलं जातं IVFला. तर अशा लोकांनी खरंच मला गरज आहे का, किंवा कधी कधी लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचा तपास करून घ्या असं सांगितलं जातं, किंवा कधी कधी डोनर एग घेऊन किंवा डोनर स्पर्म घेऊन तुम्ही IVF मध्ये जा असं सांगितलं जातं. पण कधीतरी एक मनामध्ये एक शंका असते की खरंच मला ह्या ऑप्शनला जायला पाहिजे का. मग अशा वेळेस हे सेकंड ओपिनियन म्हणून आम्ही एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, आणि आम्ही सुनंदा IVF मध्ये आणि जहांगीरमध्ये पण प्रत्येक दिवशी एक स्लॉट ठेवलेला आहे सेकंड ओपिनियनचा, की जेव्हा तुम्ही एक सेकंड ओपिनियन घेऊ शकता. तुम्ही ट्रीटमेंट कुठेही घ्या, पण एक सेकंड ओपिनियन तुम्हाला मिळतं, कारण प्रत्येक डॉक्टरांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मे बी आमचं मत आणि त्यांचं मत वेगळं असेल, आणि मग त्या क्लायंटला पूर्ण माहिती दिल्यानंतर तो चांगलं डिसिजन घेऊ शकतो. तो शेअर डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे IVF मध्ये, म्हणून हा चॅनल काढलेला आहे. नक्कीच. डॉक्टर, आज आपली जी मुलाखत होती त्या मुलाखतीतून अनेकांचं आई वडिलांचं स्वप्न जे पूर्ण करायचं आहे ते नक्कीच त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल. आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.